रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा, आज आलो तर आम्ही धाराशिवला. तर आज श्री गजानन महाराजांची पालखी येणार होती असं कळालं आम्हाला पण. मग आम्ही पण दर्शनाला लगेच आलो. तर मस्त छान तयारी पण इथं चालू होती बरं का. तर आम्हाला आहे का ना, म्हणजे आम्ही दरवर्षीच येत असतो दर्शनाला बरं का इथं धाराशिवला. तर असं छान मस्त दर्शन झालं आणि वारकरी एकदम लाईनीत कसे छान चलत होते ना, खूप बघून आहे का ना एकदम आनंद होतो बरं का. कारण इथं आल्यावरच कळतंय म्हणजे वारी म्हणजे काय, पालखी म्हणजे काय. खरंच एकदम भारी वाटतं बरं का. आणि बघा, आज श्री गजानन महाराजांची पालखी चालू होऊन आज 57 वर्ष झालं आणि शेवगावहून जी पंढरपूर ते इतक्या लांब जाते, 700 ते 800 किलोमीटर एवढा प्रवास करावा लागतो बरं का त्यांना. तर खूप सगळ्यांचं आहे का ना, एवढं भारी वाटतंय चालायला. तर म्हणजे आपल्याला वाटतं असं ह्यांना कंटाळा कसा येत असेल, पण कसं असतंय मनात तर भक्ती असेल ना तर काही पण शक्य असते. फुलं पण एकदम छान टाकायली होते बरं का. गुलाबाची आणि झेंडूची फुलं होती. तर एकदम चांगली रस्त्यावर टाकायली होती पालखीचं स्वागत करण्यासाठी. आणि मुक्कामाला राहते बरं का धाराशिवमध्ये. तर सकाळी 6 ते लगेच 6 वाजता सकाळी इथून निघते. अशा प्रकारे पालखीचे आगमन झाले. तर तू कुणाला पण दर्शनाला यायचं असलं ना, नाहीतर नाही येणं झालं तर तिथूनच श्री गजानन महाराजांचं दर्शन घ्या. म्हणा श्री गजानन महाराजांची जय.